माय माऊली नमस्कार. विविध महानसंत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 9वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियात श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 9वा. श्री गणेशाय नमः. ऐकोणी सिद्धाचे वचन नामधारक करीनवन विनवितसे कर जोडून भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरोपुरी असता पुढे वर्तले कैसी कहता विस्तरुणी सांगा आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका पुढे झाले अति कबुतका. तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा. नित्य श्रीपाद गंगेसी येती विधीपूर्वक स्नान करीती. लौकिक व्यवहार संपादी हाती त्रिमूर्ती आपण. ऐसे एके दिवशी श्रीपाद येथे स्नानासी गंगा वाही दाही दिशी मध्ये असती आपण देखा. तया गंगा तटकात रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊन असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीसी. नित्य त्रिकाळ येऊन या दंड प्रणाम करोनिया. नमन करी अतिविनया मनोवार वाक्काय कर्म. श्रीपाद म्हणती रजकासी गारे नित्य कष्ट दोषी. तुष्टल मी तुझे भक्तीसी सुखे राज्य करी म्हणती. ऐकता श्री गुरुचे वचन गाठी पालवी बांधी शकून विनवित से कर जोडून. सत्य संकल्प श्री गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता. सेवक झाला एक चित्ता दुर्णी करी दंडवता मठा गेलिया येण्याची परी. ऐसे बहुत दिवसांतरी तो रजक सेवा करी अंगण झाडी प्रोक्षीवारी नित्य नेम येणे विधी. असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका. आला राजा म्लेच्छ एक स्त्रियांचे नावेत आपण अलंकृत आवरण. क्रीडा करीत गंगेमधून येता त्याने देखील सर्वदळे दोन्ही थडी अमित असती हत्ती घोडी. मिरविता ती रत्न कोडी अलंकृत सेवक जन. ऐसा गंगा प्रवाहात राजा आला केळत. नाना वाद्य असे गर्जत सवे येती थडी ऐसी रजक होता. नमस्कारित शब्दे झाला दुश्चित असे गंगेत अलोकित समारंभ राजयाचा. विस्मय करी अतिमानसी जनोनी या संसारासी. न देखिले सौख्यासी पशु समान देहा पुला. धन्य राजयाचे जिने ऐसे सौख्य भोगणे. स्त्रिया वस्त्रेणकभूषणे कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याचे अर्जव फळले कवनदेव आरेंबे आराधिले. कैसे श्री गुरुवसती भेटले मग पावला ऐसी दशा. ऐसे म्हणे चिंतित करीतसे दंडवत. श्रीपादराय कृपावंत ओळखिली त्याची मनवासना. रजक म्हणे स्वामी यासी देखिले दृष्टीने रायासी. संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा. तपे आराधोनी देवासी पावला ऐसा अवस्थेसी. म्हणून चिंतितो मानसी कृपामूर्ती दातारा. ऐसे अविद्या संदेसी नाना वासना इंद्रियासी. चाडना या भोगासी चरणी तुझे मज सौख्य. श्रीपाद म्हणे रजकासी जन्माराभ्य कष्टलासी. वांछा असे भोगयासी राज्य भोग तमोवृत्ती. नेव व्हावी इंद्रिय सकळ ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी प्रियेसा. तुष्ट वाक्य इंद्रियासी तू आ जन्मावे मलेच्छोसी. आवडी झाली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित. ऐकोणी स्वामीचे वचन विनय रजक कर जोडून. कृपासागर तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे. अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन. तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा. श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेशी. भेटी देवंत काळासी कारण असे आम्हा येणे. भेटी होतासी आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी. नकरी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल. आणिक कार्या कारणेशी अवतार उपरेसी. वेश धरुणी सैन्यासी नाम नृसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधणी निरोपदेती जाई म्हणून. रजक लागला तये चरणी नमक करीत असे तया वेळी. देखोणी श्री गुरुकृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती. य भोगीसी किंवा पुढते राज्यभोग मज सांग. रजक विनवित श्रीपादासी झालो आपण अपर वयासी. भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राजभोग. ऐकोणी रजकाचे वचन निरोपदेती श्रीपाद आपण. त्वरित जाई रे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती. निरोपदेताची तये वेळी त्याजिला प्राण तत्काळी. जन्म झाला मलेच्छकुळी विदुरा नगरी प्रख्यात.
ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता. सिद्ध म्हणे नामधारका ताता, चरित्र झाले पुढे आणिक. इतके झाली अवसरी श्रीपादराव कुरोपुरी, असता महिमा अपरंपारी प्रख्यात झाली प्रियेसा. महिमा सांगता श्री गुरुचे, शक्ती अमुचे कैसे वाचे, नवल नव्हे अमृत दृष्टीचे. स्थान महिमा ऐसा असे, स्थान महिमेचा विस्तार, सांगेन ऐक म्हणे एकाग्र. प्रख्यात असे कुरोपूर मन कामना प्रती तेथे, ऐसे किती दिवसावरी श्रीपाद होते कुरोपुरी. कारण असे पुढे अवतारी, म्हणून अदृश्य होते ते तिचे. अश्विन वैद्य द्वादशी नक्षत्र ग्राज प्रियेसी, श्रीपाद बसले निजानंदेसी. अदृश्य झाले गंगेत, लौकिकी दिसती अदृश्य. आपण कुरोपुरी असती जाण, श्रीपादराव निर्धारी जाण. त्रयमूर्तीचा अवतार, जय जन असती भक्त केवळ, त्यासी दिसती निर्मळ. कुरोपूर क्षत्र पूर्ण, असे प्रख्यात भूमंडळी. इति श्री गुरुचरित्र अमृते परमकथा कल्पतरो, श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे, रजक वर प्रधानम तथा श्रीपाद निजानंद गमनम नामनोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 44. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्रवण केले तर प्रतिक्रियात गुरुदेव दत्त लिहा.